धुळे शहरातील यमुनाई सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक महिला प्रशासकीय मंडळ धुळे संचलित श्री संस्कार क्षेत्रातील मतिमंद मुलांची बालगृह व कार्यशाळा येथे बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी दुपारी चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी बिन्नी उर्फ शिवाणी व चिरंजीव सागर यांचा शुभविवाह हिंदू धर्मीय परंपरेनुसार वैदिक मंत्रोच्चार पद्धतीने संपन्न झाला। संस्थेच्या स्थापनेपासून सुमारे 15 ते 20 वर्षांच्या कालावधीत पार पडलेला हा दुसरा आदर्श विवाह सोहळा असून समाजातील विशेष गरजा असलेल्या मुलींनाही संसाराचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, हा सकारात्मक संदेश या विवाहातून देण्यात आला आहे। या मंगल सोहळ्यात जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्पुते, महापौर मायाताई परदेशी, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या पत्नी अल्फा अग्रवाल तसेच राजकीय मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत संस्थेच्या कार्याचे मनापासून कौतुक केले। संस्थाचे संस्थापक प्रमुख सुनील वाघ आणि संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई वाघ यांच्या परिवाराच्या मार्गदर्शनाखाली बालगृहातील अनाथ, असहाय्य आणि मतिमंद मुलींचे प्रेमाने संगोपन केले जाते। त्यांना समुपदेशनाद्वारे मानसिक व भावनिक आधार, नियमित वैद्यकीय सेवा, पौष्टिक आहार, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, सुरक्षित निवास तसेच विविध कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्याचे कार्य सातत्याने केले जाते। त्यामुळे या मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था प्रभावीपणे कार्यरत असल्याचे सांगितले। त्यांनी असं सांगितलं की आता बिन्नी विवाहाला योग्य कुठलाही वेगळं कारण आता त्या विवाहाला लागू शकत नाही, तिचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले। कदाचित आमच्या भाग्याचं असेल किंवा सागरच्या परिवारातल्या भाग्य असेल की सागर माझ्याच परिवारातला लहानाचा मोठा झालेला मी पाहिलेला आहे आणि त्याच्याकडून असं सांगण्यात आलं आमचे लखनभाऊ गोराड आणि त्यांच्या परिवाराकडून की आम्हाला लग्नासाठी मुलगी असेल तर सांगा आणि बिन्नीसाठी आम्हाला योग्य वर आहे अशा पद्धतीचं आम्हाला वाटलं। तरी सुद्धा आमच्या संस्थेने आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची एक कमिटी गठीत केली। मॅजिस्ट्रेट बोर्डाने तिच्या विवाहाला परवानगी दिली आणि त्यानंतर दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडे प्रस्ताव दिला। आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम या ठिकाणी येऊन गेल्यात, त्यांची अत्यंत महत्वाची मीटिंग सुरू असल्यामुळे त्यांनी आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी प्रस्थान केलं। त्यांनी या विवाहाला मान्यता दिली, मी स्वतः आशीर्वादाला उपस्थित राहील या पद्धतीचं सुतोवाच केलं आणि अवघ्या 8 दिवसात हा सर्व समारंभ आम्ही जुळवला।